नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पोह्याचा आणि रव्याचा उत्तप्पा. पोहे भिजवून घ्यायचे आणि रवा हे दही सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि मग त्याला असं हलवायचं पाणी टाकून थोडं आणि मग ते साईडला ठेवायचं 10 मिनिटं. त्यानंतर आपण टाकणार आहे याच्यात 1 वाटी कांदा, 1 वाटी कांदा. त्यानंतर टाकणार आहोत आपण 1 वाटी टमाटर. त्यानंतर कापलेली बारीक शिमला मिरची. त्यानंतर एक गाजर आहे 1 वाटी खिसलेलं आणि याच्यामध्ये मिरची, कढीपत्ता, लसूण आणि बीन्स थोडंसं आणि मग नंतर टाकायची आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बॅटर सगळं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला पाणी लागलं तर आपण थोडं पाणी टाकू शकतो. जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट बी नाही करायचं. हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. हे सगळं बॅटर तयार झालं. आता नुसार तुम्ही मीठ टाकू शकता. मी आधीच मीठ टाकलं होतं बॅटरमध्ये. बॅटर तयार करतानाच टाकलं होतं. आता गरम तवा झालेला आहे, त्याला आपण तेल लावून घेऊया. त्यानंतर आपण याला कढईनं सोडायचं आणि गॅस असा स्लो ठेवायचं जरा, म्हणजे ते गरम नाही आपलं खाली चिटकणार नाही. मग हे आपण असं सोडायचं. काय तर काय बोलत राहायचं. हां, हे बघा कसं दिसतं, एकदम छान मस्तपैकी. आता बघा आपण यायला ना थोडं सुकेपर्यंत आपण काय करायचं, असं ठेवायचं. आता हे आपण टाकून झालेलं आहे मस्तपैकी. आता आपण थोडंसं गॅस मोठं करूया. आताच एकदमच भारी आले. तेल तर पातळी आले, मस्त आले एकदम. अरे ढक्कन दे ना. अरे 2 मिनिट मला माझी बनवू दे की तुझं तू बनव ना.